नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्यात अखिल टिळक रोड दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन. राधा श्रीकृष्णाची मनमोहक कलाकृती ठरते विशेष आकर्षण. बालम टाकळीत 99व्या कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साह. उत्सवाला संत महंतांची हजेरी. रमणबाग शाळेतील बालगोपाळांनी फोडली सुविचार हंडी. विद्यार्थ्यांनी केली सुविचारांची लयलूट. आणि कोल्हापुरात छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेला दुग्धाभिषेक घालून सरकारचा धिक्कार. महाराज आम्हाला माफ करा, शिवसैनिकांची घोषणाबाजी. पाहुयात सविस्तर वृत्त. पुण्यात दहीहंडीचा उत्सव सगळीकडेच दिसत असून अखिल टिळक रोड दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आलंय. या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण ठरते या मंडळाने साकारलेली राधा श्रीकृष्णाची सुंदर आणि मनमोहक कलाकृती. या ठिकाणी गोविंदा पथकाकडून दहीहंडीचे थर लागण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी पारंपरिक ढोल ताशाच्या वादनाने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष बघायला मिळतोय. अशातच रायगडच्या सुधागड मधील जांभूळपाडा येथे अनोखी प्रथा बघायला मिळते. या ठिकाणी गोविंदांच्या अंगावर चक्क आसुडाचे फटके मारले जातात. सुरुवातीला गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा अर्चा करतात आणि मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून घेत गावभर फिरतात. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून पाळली जात असून मोठ्या आनंदात गावकरी या सोहळ्यात सहभागी होत आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी सुविचार हंडी फोडून सुविचारांची लयलूट केली. या सुविचार हंडीसाठी प्रत्येक वर्गातून जमा करण्यात आलेले एकूण 360 सुविचार ठेवले होते. ही सुविचार हंडी फोडल्यानंतर हे सुविचार विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. बाळकृष्णाप्रमाणे संस्कारांचे बाळकडू घेऊन समाजातील अनिष्ट वृत्तीच्या असुरावर विजय मिळवण्यासाठी सक्षम होण्याचा निर्धार करावा, असा संदेश यावेळी सुविचार हंडीची संकल्पना मांडणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना दिलाय. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय. याबाबत आज मराठा महासंघाने पुण्याच्या गुडलक चौकात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलंय. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. काल मालवणच्या राजकोट येथे जो काय महाराजांच्या पुतळ्या संदर्भात जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे. आज समस्त संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतोय आणि ह्या दैवतांच्या पुतळ्याची जी काय काल दशा झाली ती अतिशय खेदजनक आहे. तर हे कॉन्ट्रॅक्ट देताना 24 वर्षाच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. 24 वर्ष फक्त ज्याचं वय आहे त्याला इतक्या मोठ्या कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. आज एखाद्या माणसाची पूर्ण हयात जाती 1 कोटी बघायला आणि हे हजारो कोटींचं काम 24 वर्षाच्या मुलाला दिलंय. मग हा कुठेतरी एक भ्रष्टाचार असावा किंवा काय, पण ह्या कॉन्ट्रॅक्टरवर पण कारवाई झाली पाहिजे आणि त्याला काम देणारी जी कोणती समिती आहे त्या संपूर्ण समितीवर कारवाई झाली पाहिजे. ही आमच्या अखंड मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यावर सरकार असो किंवा काय, मला कोणाला वैयक्तिक कोणाला बोलायचं नाही. ह्या राजकीय व्यक्तींची घरं का पडत नाहीयेत, ह्यांची घरं पडून हे गाडले पाहिजे ना. त्यात जे भ्रष्टाचारी आहेत हे खरंच गाडले पाहिजे स्वतःच्या घराखाली पडून. तर काही करून सरकारला किंवा सर्वांना आपल्या कोर्टाला पण माझी विनंती आहे की यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे गोपाल 99वा कृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाची सुरुवात वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी केली असून 99वा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गुरुवर्य हरिभक्त परायण श्रीराम महाराज झिंजुरके यांनी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला. संत महंतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय.
नागपूरच्या धंतोली परिसरातील टिकेकर बंगल्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात विशेष सजावट करत साजरा केला जातोय। नितीन टिकेकर यांच्या घरी ही परंपरा 150 वर्षापासून सुरू असून भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे देखावे या ठिकाणी सुंदरपणे सजवण्यात आलेत। विशेष बाब म्हणजे या सजावटीत 100 ते 150 वर्षे जुन्या वस्तूंचाही समावेश असल्याने हा कार्यक्रम आणखीनच खास बनलाय। कृष्ण जन्म, दहीहंडी, गरबा यांसारखे महत्त्वाचे देखावे सजीव स्वरूपात सादर करण्यात आले असून त्यामुळे हा पवित्र सण आणखीनच आकर्षक होतोय। आपल्या आजोबांच्या काळापासून ही परंपरा सुरू असल्याची माहिती नितीन टिकेकर यांनी दिली आहे। नमस्कार काका, आपलं नाव सांगा। माझं नितीन टिकेकर। अच्छा, आपल्याकडे हा देखावा, सुंदर देखावा आहे। आपण कधीपासून हा देखावा साकारतात आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या। आमच्याकडे म्हणजे अगदी पूर्वापार कुळाच्या रस्ते हा चालत आलेला, पणजी आजीपासून आमच्या चालत आलेला आहे। 150 वर्ष साधारण जुना आहे, कारण पूजा आमची चालू आहे ती पूर्ण। आणि देखाव्यात काय काय आपण ठेवलं आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा। देखाव्यामध्ये अगदी जन्मापासून तर सगळे कृष्णाच्या जीवनावरचे जेवढे प्रसंग आहेत तेवढे सगळे बहुतेक आम्ही तयार करून घेतलेले, ऑर्डर देऊन काही विकत घेतलेले आहेत। जसं आमच्याकडे काही, जसं देवकीचा पलंग वगैरे जो आहे तो आमच्याकडे एक साधारण 100-150 वर्षापूर्वीचा जुना पलंग आहे, पणजी आजीने घेतलेला। तिथपासून सगळी अशी जमवलेली आहेत खेळणी सगळी। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय। नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या कामाचे प्रत्यक्ष मूल्यांकन न करता ठेकेदाराला 20,68,000 इतकी रक्कम अदा केल्याप्रकरणी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि लिपिक यांच्यासह एकूण 16 जणांविरोधात मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून शहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पॉलिटेक्निकलचे विभाग प्रमुख, कनिष्ठ लिपिकासह काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या जळगाव जंक्शन स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वेगाने जात असलेल्या ट्रेनची धडक बसली। यात ती महिला जबर जखमी झाली असून फलाटावर कार्यरत असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल चांगो देवराम चौधरी यांनी प्रसंगावधान राखत या महिलेचा जीव वाचवला। या जखमी महिलेला तातडीने स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। महायुतीच्या वतीने मागील आठवड्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम साताऱ्यात पार पडला। यासाठी सातारा एसटी आगारातून 400हून अधिक गाड्या महिलांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी वापरल्या होत्या। मात्र त्यामुळे एकीकडे जवळपास 2000 एसट्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून दुसरीकडे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। अशात कार्यक्रमासाठी एसटीच्या लागलेल्या खर्चाविषयी प्रशासनाला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आलं असून प्रशासनाने या खर्चाविषयी खुलासा न केल्यास न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचा इशारा यावेळी उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिलाय।
बर त्या दिवशीचा एसटी महामंडळाचा सगळा खर्च एसटी महामंडळाचा सगळा खर्च कोण देणार? या लाखो कोट्यवधी रुपयाचं जे शासनाचं नुकसान झालं याला जबाबदार कोण? या सगळ्याचा जाब विचारायसाठी आम्ही लोकांनी या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. त्यांनी त्याचा निकाल घेतलेला नाही, त्याचा निकाल दिलेला नाही. पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलं होतं. एसटी महामंडळाला याची कल्पना होती. असं असताना देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलेलं आहे. आणि याची दखल जर प्रशासनानं घेतली नाही तर लवकरच माहिती अधिकारात त्या दिवशीच्या सगळ्या खर्चाचं पण बजेट आम्ही घेणारच आहोत आणि आम्ही आयुक्तांच्याकडे आंदोलन करू. आणि तिथं जर न्याय नाही मिळाला तर आम्ही यासाठी कोर्टात जाणार आहोत. आता आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा प्रशासनात मार्ग दिसत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित घडामोडी. शिवरायांचा पुतळा कोसळणे मनाला वेदना देणारे असून जे झाले ते चांगले नाही अशा शब्दात निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आज राणेंनी मालवण मधील घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. यावेळी दोषींवर कडक कारवाई करून लवकरात लवकर येथे पुतळा उभारला जाईल. शिवभक्तांचा संताप मी समजू शकतो, पण त्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी आभारी आहे, असं मत भाजप नेते निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. महाराष्ट्रात जे झालं ते चांगलं झालं नाही. आपण जे चित्र बघितलं ते मनाला वेदना देणार आहे, दुःख देणार आहे. शब्दात सांगू शकत नाही अशी ही घटना झालेली आहे. पण लवकरात लवकर ह्या विषयावर कडक कारवाई व्हावी, यासाठी जो फॉलोअप लागेल तो 100% आमच्याकडून होईल. आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभारावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल. आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही त्यांच्यावर होणारच. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. आज कोल्हापुरात देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून राजमुद्रेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी या घटनेचा निषेध केला आहे. कोल्हापूर नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्व शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत. या देशात गेले 8-9 वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य, टक्केवारीचं केंद्र सरकार असल्या कारणानं कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे. मग रस्ते असून देत, मंदिर असू, राम मंदिर असून दे, दिल्लीचं एअरपोर्ट असून दे, संसद भवन असून दे, आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे. 8 महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत, देशाचे पंतप्रधान येत आहेत, राज्याचे प्रमुख लोक जिथं असतायत, आणि माझा ठेकेदार, माझी टक्केवारी, माझं कमिशन ह्यात राज्य सरकार केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार कामं मिळत नाहीत. दुर्दैव आहे, ज्या राज्याने 350 वर्षापूर्वी गड किल्ले बांधले तिथं अजून कुठे धक्का लागत नाहीये. आणि म्हणे वाऱ्याने हा पुतळा पडला. तो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना दुखवलेल्या आहेत. शिवभक्त नाराज झालेले आहेत, संतापाची लाट पसरलेली आहे.
ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असेल त्याला काळ्याजी टाकून कुठेही देशभरात त्याला 10 रुपयाचं सुद्धा काम मिळता कामा नाही। सिंधुदुर्गातील राजकोट जलदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा नागपूरचे भोसले राजघराण्याचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी निषेध व्यक्त केलाय। समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी बांधलेले शेकडो किल्ले आजही मजबूत स्थितीत उभे आहेत। मात्र भारतीय नौदलाने उभारलेला महाराजांचा हा पुतळा 1 वर्षभर सुद्धा टिकला नाही, याची चौकशी व्हायला हवी असं म्हणत या संपूर्ण घटनेचा निषेध राजे मुधोजी भोसलेंकडून व्यक्त करण्यात आलाय। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सिंधुदुर्गला उभारलेल्या राजकोट जलदुर्ग हा आजपर्यंत तशाच्या तशा स्थितीत चांगल्या स्थितीत कायम आहे। 350 वर्षापूर्वी उभारलेला, परंतु भारतीय नौदल सेनेने उभारलेला व पंतप्रधान महोदयांच्या हस्ते ज्याचे अनावरण झाले अशा महाराजांचा पुतळा आहे एका वर्षातच कोसळतो, ह्याच्यासारखं दुर्दैव हे कोणचं? कारण की नौदलाचं काम म्हणणं म्हणजे देशाचं रक्षण करणारी एक नौदल सैन्य म्हणतो आम्ही, आणि त्याच्या मार्फत उभारलेला जे पुतळा एका वर्षात अशा स्थिती होतो, तर आम्ही नौदलाच्या ह्याच्यावर भरोसा म्हणजे देशासाठी रक्षण करण्यावर भरोसा कसा करायचा हा एक प्रश्न आमच्या समोर आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा हा कोसळला, हा सर्वच्या भावना एक प्रकारच्या दुखवल्या गेलेल्या आहेत, आणि ह्याचा मी नागपूरकर भोसले घराण्याच्या वतीने हा तीव्र निषेध मी व्यक्त करतो। मी मुधोजीराजे भोसले नागपूरकर भोसलेंचा वंशज या नात्याने नागपूरकर भोसले घराण्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्राचे व भारतीय संपूर्ण हिंदुस्थानाच्या लोकांकडून मी याचा निषेध करतो। नागपूरच्या उमरेड तालुक्यातील भगत हेटी गावात पक्के रस्ते आणि मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांचं जगणं कठीण झालंय। या गावात सुमारे 100 लोकसंख्या असून रस्ते, आरोग्य सेवा, शुद्ध पाणी आणि या महत्त्वाच्या सुविधांपासून गावकरी वंचित आहेत। राजकीय पुढारी देखील याकडे दुर्लक्ष करत असून विद्यार्थ्यांना मोठी कसरत करून शाळा गाठावी लागते, तर रुग्णांना चक्क खाटेवरच दवाखान्यात न्यावं लागतंय। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। माझे नाव चित्रा नामदेव यसनसुरे, मी हेटी गावात राहणारी आहे। आमच्या गावाची परिस्थिती बघा, आमच्या गावाचे हे रस्ता आहे। आमचे छोटे छोटे मुलं पावसामध्ये चिखलामध्ये तेवढ्या पाण्यातून आणि हात पाय बॅगा भरतात, शाळेमध्ये जातात। इथून 2 किलोमीटर उटीला जावं लागते आणि सायंकाळी पण टायमानं उशिराने येते। आम्हाला भीती वाटते की आमचे मुलं घरी येतात की नाही येत, आणि वाघाची पण भीती आहे। आणि हे असा रस्ता आहे, एवढ्या सरकाराचा जमाना आहे, आमच्या गावाकडे लक्ष नाही देत, काही नाही। हे रस्ता असा आहे, आमच्या मुलाला कान्वेटला न्यावं लागते, तिथून पायी जाणं आणि छत्री घेऊन मुलाला घेऊन बॅग खांद्यावर लटकवून आणावं लागते 2 किलोमीटर। आमची परिस्थिती आम्हाला माहित आहे। गावोगावी सुविधा झाले पण आमच्या गावले कोणतीच सुविधा झाली नाही। आम्हाला काही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली आहेत। विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या बेसिक गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाही, वसतिगृह उपलब्ध करून देत नसल्याने बाहेर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली असून विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी करून देखील मागण्या पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आंदोलन केलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। परिसरामध्ये जर पाहिलं तर विद्यार्थ्यांकडून इथे एक मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्यांच्या नेमकं काय मागण्या आहेत, कशासाठी त्यांनी मोर्चा काढलेला आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही विद्यार्थी आपण त्याच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय मागणे। मॅडम मला सांगा, तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आता युनिव्हर्सिटीतले जे सगळे डिपार्टमेंट आहेत ते चालू झालेले आहेत आणि तरीसुद्धा वसतिगृहाच्या लिस्ट लागलेल्या नाही आहेत। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथं वसतिगृह मिळालं पाहिजे। या युनिव्हर्सिटीमध्ये राहणारे सगळे स्टुडंट जे आहेत ते ग्रामीण भागातले स्टुडंट आहेत, मराठवाड्यातले स्टुडंट आहेत, ज्यांच्या घरची परिस्थिती वाईट आहे, आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना इथं वसतिगृह मिळालं पाहिजे, कारण बाहेर रूम करून राहणं त्यांना शक्य नाही आहे। सोबतच कमवा शिकाचं जे काम आहे ते वसतिगृहातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या मागेल त्या विद्यार्थ्यांना हे काम मिळालं पाहिजे। आणि वाढत्या महागाईनुसार या कमवा शिकाचं मानधन जे आहे ते 4000 झालं पाहिजे। या आमच्या बेसिक मागण्या आहेत। कुठून आलेला आहे, तुझं काय मागणी आहे? मी जालना या जिल्ह्यातून येले आणि आमच्या विद्यार्थ्याची अशी मागणी
की विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळालं पाहिजे. आता 6 क्रमांकाचं जे वसतिगृह आहे त्याला 2 वर्ष झाले बांधकाम पूर्ण होऊन. मग ती बिल्डिंग, मला असा प्रश्न पडतो, ती बिल्डिंग पडल्यावर मग विद्यार्थ्याला ती बिल्डिंग देणार का तिचे इटा उचलायला, असा मला कधी कधी प्रश्न पडतो आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी वसतिगृहाचं 2000चं जे अमानत शुल्क होती त्याचं आता 6700 केली, त्या पद्धतीनं मग तुम्ही कमवाशिकाचं का करत नाही, हा विद्यार्थ्याला प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुम्ही वसतिगृहाचे रेट वाढवले ना मुलांना वसतिगृह देण्यासाठी, त्या पद्धतीनं तुम्ही जर कमवाशिकाचं वाढायला पाहिजे असं विद्यार्थ्याची मागणी आहे. वेगवेगळ्या विविध मागण्या आहे. कमवाशिकाचं मानधन वाढलं पाहिजे, मागेल त्याला वसतिगृह मिळालं पाहिजे आणि गैरसोय देखील होत आहे. आता खेडेगावातील मुलं आहे आणि त्यांना गरम पाणीचं म्हणजे लागत असतं आंघोळीला, तर ते गरम पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही. गरम पाण्याची सुविधा झाली पाहिजे वसतिगृहामध्ये. एका बी वसतिगृहात अखबार म्हणजे पेपर वर्तमानपत्र येत नाही, ते वर्तमानपत्रे आले पाहिजे. तुम्ही नका 5 कंपन्याचे लोकमत, दिव्य मराठी हे किंवा लोकसत्ता असे 5 नका देऊ, पण कमीत कमी एक तरी दिला पाहिजे. एकसुद्धा आला नाही, हा प्रश्न आहे खरं तर आजच्या या आंदोलनाचं खूप म्हणजे हे होईल. खरं तर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्दिष्टाने हे जे काही विद्यापीठ स्थापन केलं होतं की गोरगरीब विद्यार्थी आहेत, ते SC/ST असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील, त्यांनी मात्र इथे शिकावं, त्यांनी आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करावं, यासाठी मात्र हा उद्देश होता. मात्र आपण जर पाहिलं तर इथे जे विद्यार्थी आहेत, सुविधा आहे, त्याचा अपवाद मात्र या विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या मागण्या होत्या, त्या मागण्यासाठी यांनी मोर्चा काढला. मात्र येणाऱ्या काळामध्ये आता विद्यापीठ परिषद जे काय आहे ते काय निर्णय घेते ही देखील त्याची भूमिका पाहण्याची आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल. संजय न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर. श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मनमाडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री 12 वाजता गणेशनगर भागातील महालेश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून सजवून पाळणा हलविण्यात आला. यावेळी भजन, पाळणा आणि आरती करून गुलाल उधळून भाविकांना गोपाळाचा प्रसाद वाटप करण्यात आलाय. वेळ झाली आहे प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.